आपल्या बरोबर शेतकरी मित्र डोके म्हणून आहेत किंवा त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली पिल्लांची, तर त्यांचा फीडबॅक बघूया की त्यांनी जसे ऑर्डर दिली त्यांना जे एक्सपेक्टेशन होतं डिलिव्हरी तसं त्यांना पिल्लं भेटलंय का, पिल्लांची क्वालिटी वगैरे आपण त्यांना विचारून घेऊया. चला या मित्रांनो. 1000 पिल्ले ऑर्डर दिली होती 1 महिन्यापूर्वी. सध्या मार्केटमध्ये गावरानला जास्त मागणी आहे. पिल्लांची क्वालिटी वगैरे चांगली आहे का? 1 नंबर गाव पिल्ल्याची क्वालिटी काय नाही, 1 नंबर पिल्ले दिलेली आम्हाला त्यांनी, काय सुद्धा अडचण नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे का आपल्या पिल्लांचं आज लिफ्टिंग चालू आहे. तर देशी गावरान पिल्लांचं आज लिफ्टिंग चालू आहे. 1000ची ऑर्डर होती. आपल्या धाराशिवमधून ऑर्डर भेटली होती. मित्रांनी युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितले होते आणि युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून त्यांनी आपल्या फार्मला व्हिजिट पण केली होती. फार्मला व्हिजिट केल्यानंतर त्यांना पिल्लांची क्वालिटी वगैरे आवडली. मग त्यांनी मग आपल्या ऑर्डर दिली होती. 45 दिवसात त्यांनी ऑर्डर दिली होती की त्यांना 45 दिवसापूर्वी त्यांनी ऑर्डर दिली, त्यांना 1 महिन्याचं पिल्लं होतं. तर आता तुम्ही बघता की आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की जे पिल्ले आता आपण लिफ्टिंग चालू आहे त्यांचं, तर ते 1 महिन्याचं पिल्लं आहे. मित्रांनो पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही. आणि गावरांमध्ये आपण प्युअर देशी गावरांमध्ये आपण हे पिल्ले देतोय. तर चला आपण याचं आज लिफ्टिंग बघूया मित्रांनो. या बघूया. चला मित्रांनो आपण लिफ्टिंग करून घेणार आहे. लिफ्टिंग करून घेत असताना आपल्याला कॅरी करण्यासाठी आपल्याकडे हॅचेचे ट्रे नव्हते, तर आपण काय केलं, आपण जुगाड लावला मित्रांनो. जे आपले फळाचे ट्रे असतात, भाजीपाल्याचे ट्रे असतात, ते ट्रे आपण घेतलेले बघा. जवळपास 50-60 ट्रे आहेत आपल्याकडे. तर मग आपण ट्रेमध्ये आता ठेवून घेणार आहे पिल्लांना. तर काय करणार, तर लेअरनुसार आपण खालचं जे लेअर असेल त्यामध्ये थोडं कमी, मधल्या लेअरमध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यावरच्या लेअरमध्ये थोडंसं जास्त असं म्हणजे आपण ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना हवा व्यवस्थित लावावी. आणि हे बघा शेडमध्ये आपण काय केलंय, लाईट बंद करून घेतली, कारण पिल्ले मग लाईट चालू असलं तर पिल्ले आपल्याला सापडत नाही. लाईट बंद केली की एका जागेला ते येऊन बसतात बघा. आपण आता असे आपण पिल्ले भरून घेतलेत बघा. हे खालच्या ट्रेमध्ये जवळपास 15, वरच्या ट्रेमध्ये 20, त्याच्यानंतर वरचे थोडं जास्त. तर आता आपण असे हे लावून घेऊ आपल्या ह्या कॅरीमध्ये. आपण आता लावलेलं बघा, हे असं लावून घेतो मित्रांनो. तर साधारणतः एक 50-55 ट्रे लावलेले आहेत आपण. तर आपण हे असे लावून घेऊ बघा. हे 3-3चा आपण सेट केलेला आहे. तर पहिल्या सेटमध्ये खाली थोडे 15, मधल्या सेटमध्ये 20, वरच्या ट्रेमध्ये 22 किंवा 25, म्हणजे जसे त्याची साईज असते पिल्ल्यांची त्याच्यानुसार आपण हे असे लावून घेऊया मित्रांनो. चला हे पटापट आपण लावून घेऊ. वरच्या ह्याच्यावर आपण असं झाकणार आहे. नंतर आपण त्याच्यावर असं मॅट लावणार आहे मित्रांनो. खाली जरा कमी, मध्ये जरा थोडं त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यावरती थोडं जास्त असं केलेलं आपण. चला आपण असे पटापट लावून घेऊ मित्रांनो. चला या. पिल्ल्यांची जी काय लिफ्टिंग असते तर हे संध्याकाळीच करावं लागते. आपलं संध्याकाळीच करावं लागते, कारण जे क्लायमेट वगैरे असतं, वातावरण आणि ऊन वगैरे त्यांना सहन होत नाही, कारण त्यांच्या बॉडीचे ऑलरेडी टेम्परेचर जास्त असतं. तर आता हे आपण असं भरून घेतले गाडी बघा. लोड झाली आपली गाडी. हे तुम्ही बघू शकता बघा. हे असं आपण लावून घेतलंय. आणि हे बघा आमची दीदी पण वरती काम करू लागले. 2 वाजेपर्यंत जागे बघा. बाय करते आपल्याला. आणि हे मित्र आहेत आमचे बाळू म्हणून. हे असं आपण लावून घेतलंय. गाडी पूर्ण लोड झाली मित्रांनो. लोड झालेली. आता आपण काय करणार आहे, याच्याबरोबर बांधून घेणार आहे व्यवस्थित रस्सीने. तर बांधल्यानंतर आपलं काय करायचं, त्याच्यामध्ये फीडच्या बॅग पण ठेवायच्यात. पण अगोदर आपण हे कॅरेट व्यवस्थित बांधून घेणार आहे बघा. चला बांधून घेऊया या. तर नेहमीप्रमाणे बघा मित्रांनो, आपल्या शेतातून जेव्हा भाजीपाला असू द्या किंवा काही पण असू द्या, फळे असू द्या किंवा मग आपलं काही ह्याचा पेट ॲग्रो फार्मचा आपला काही माल असू द्या, आपण जेव्हा हे बाहेर पाठवतो तेव्हा आपण अशी गाडीची पूजा करून घेतो मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा चला आपण पूजा करून घेऊया. तर पूजा करून घेऊया आणि चला आपण आता गाडी रेडी झाली बघा. चला आपण गाडी काढून घेतो. फीडच्या बॅग आपण ठेवून घेतलेल्या बघा. त्याच्यावर लिहिले बघा देशी शक्ती, म्हणजे गावरान देशी पक्ष्यांसाठी खास बनवलेलं असं फीड आहे. तर आपण हे गोदरेजचं फीड वापरतो मित्रांनो. तर आपण हे त्याच्याबरोबर फीडच्या बॅग आपण घेऊन चाललेलो आहे. तर आपण गाडी आता लोड केलेली आहे. आता आपण निघतो मित्रांनो बघा. हे आपण गाडी काढलेली आपली बघा. आता आपण निघालो आहे बघा. पंपावर गाडी घातली बघा. आता आपण ह्याच्यामध्ये आता डिझेल भरून घेणार आहे मित्रांनो. डिझेल भरले गाडी थांबवली. परत बघा आपला प्रवास अजून चालू झाला बघा. धाराशिवच्या दिशेने निघालो बघा मित्रांनो आपण. बघा आपण दिवस उगवायला एकदम सकाळी त्यांच्या शेडला पोहोचलो. मित्रांच्या फार्मवरती आलेलो आहे. त्यांनी शेड आता नुकताच रेडी केलेलं आहे. नवीन शेड, अजून जर तूस वगैरे आलेले, फक्त टाकून घेतलेली नाही. तर बघा ही आपण आता पिल्ले खाली उतरवून घेतलेत बघा. शिफ्टिंग केलेली आहे. तुम्ही बघा पिल्ले एवढा प्रवास करून पण पिल्ले ॲक्टिव्ह किती आहेत. पिल्ल्यांची शाईन बघा. पिल्ले कसे तुम्हाला एकदम असं ते वाटत पण नाहीत की प्रवासातून आता आलेले आहेत. एकदम निवांत बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता आपण आपल्या पिल्ल्यांची ऑर्डर डिलिव्हर करतो. लिफ्टिंग झालेलं आहे. लिफ्टिंग झाल्यानंतर आता शिफ्टिंग पण केलेलं आहे बघा. हे त्यांचं नवीन शेड आहे. थोडंसं काम बाकी आहे. थोडं ह्याचं तूस वगैरे टाकायचं राहिले की आज होऊन जाईल. पण आता आपण लिफ्टिंग केल्यानंतर आता शिफ्टिंग करतोय.
तर समोर शेतकरी आहेत बघा, शेतकरी तुम्हाला फीडबॅक सांगतील. नमस्कार, नाव सांगा तुमचं. संस्कार डोके. पिल्ले किती ऑर्डर दिली होती? 1000 पिल्ले ऑर्डर दिली होती 1 महिन्यापूर्वी. आता बरेचसे लोक पांढऱ्या वगैरे कोंबड्या पाळतात, पण तुम्ही देशी गावरांकडे वळताय, तर त्याचं काय असं काय विशेष काय कारण वगैरे आहे का? सध्या मार्केटमध्ये गावरानला जास्त मागणी आहे, त्यामुळे गावरान हा व्यवसाय निवडलेला आहे. गावरान पिल्ल्याचा पिल्ल्यांची क्वालिटी वगैरे चांगली आहे का? 1 नंबर गावरान पिल्ल्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. ऍक्टिव्ह वगैरे दिसतात पिल्ले? हा एकदम. बरं, शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल? काय नाही, 1 नंबर पिल्ले दिलेली आम्हाला त्यांनी, काय सुद्धा अडचण नाही. आता लाईव्ह स्टॉक आहे, लाईव्ह स्टॉक जेव्हा पाळतो तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला खाद्याचं नियोजन करावं लागते. तर तुम्ही खाद्याचं नियोजन कसं करणार आहेत? आम्ही 1 टाइम फिट देणार आणि 2 टाइम घरगुती खाद्य. 2 टाइम घरगुती देणार आहे का? तसं बघितलं दोन टाइम जरी दिलं चालतं, म्हणजे 1 टाइम खाद्य द्यायचं आणि 1 टाइम तुम्ही घरगुती दिलं तर चालतंय. संध्याकाळी जरा कमी दिलं तर चालतंय, नाही दिलं तर पण चालतो, काय म्हणजे आराम करू शकतात ते. म्हणजे जसं का पांढरे चिकन वगैरे असते, तर पांढरे चिकनला कसं त्याला कंटिन्यू ते खात राहतात, त्यांचं एकच काम असते की खायचं पूर्ण. तर ह्यांना 1 टाइम संध्याकाळी जरी नाही जरी दिलं तुम्ही, तसं सकाळी व्यवस्थित फीड दिला आणि दुपारी, किंवा सकाळी तुम्ही घरगुती दिला आणि दुपारी चांगला फीड दिला, तर तुम्ही तसं मॅनेजमेंट करू शकता. बरोबर. लोकल मार्केट वगैरे कसं करणार आहे? गावरानला जास्त डिमांड आहे, ती लोक जागेवर येऊन घेऊन जातात. बरं. मग गावरानकडे वळण्याचा आता नॉर्मल चिकन आणि गावरानमध्ये काय फरक आहे, म्हणजे काय थोडासा अभ्यास वगैरे केला का तुम्ही? गावरान कुक्कुटपालन निवडायचा तुमचं काय, म्हणजे त्याच्या मागे काय मोटिव्ह असा विशेष काय आहे का? त्यातून अंडी विकता येतात, पक्षी मोठे करून विकता येतात, त्यापासून पिल्लं तयार करायला, उत्पत्ती वाढवायला येते. म्हणजे 2-3 मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता. पैसे कमवू शकतो निवडायच्या पाहिजे. बरं. शेतकरी मित्रांना काय सांग, फ्रँकली रेटिंग तुमचं काय असेल म्हणजे? 10 पैकी 10 रेटिंग. ओके, थँक्यू, नमस्ते. थँक्यू. शेतकरी मित्रांनो, बघूया की पिल्ल्यांचा आपले देशी गावरांमध्ये आपण काम करतो. ती गावरांच्या 1000 पिल्ल्यांची ऑर्डर होती, तर आपण ती ऑर्डर कंप्लीट केली. 45 दिवसापूर्वी आपल्या ऑर्डर भेटली होती. ऑर्डर आली होती धाराशिवमध्ये आपल्या आली होती. आपण प्युअर देशी गावरान 1000 पिल्ले लिफ्टिंग करतोय. लिफ्टिंग केल्यानंतर आपण तिथे शिफ्ट पण करतोय. शिफ्ट करत असताना पण त्यांना आपण की बाबा या ऑर्डर बरोबर काय गोष्टी देणार आहे, की जसं किंवा मेडिकल किट असेल किंवा मग इनिशियल फीड वगैरे असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवतो. आणि आपण 3 विजिट पण करतो. म्हणजे जेव्हा आपण पिल्ले देतो 1 महिना असून किंवा त्याच्या बारकं छोटं पिल्लं असू द्या, की तुम्हाला आपण 3 विजिट फ्रीमध्ये देतो आपण, की तुम्ही बघू शकता. आपण जाऊन बघतो की बाबा पिल्ल्यांचं काय स्टेटस आहे, कसं त्यांनी ठेवलंय, किंवा लाईव्ह तुम्हाला पिल्ल्यांना काही जरी अडचण आली, काय आजारी पडलं पिल्लू किंवा काय झालं पिल्ल्यांना, तर आपण त्याचं लाईव्ह सोल्युशन विथ आपण मेडिकल किट तर अगोदर दिलं असतं, की बाबा काय झाल्यानंतर काय करायचं हे आपण त्यांना सांगितलं.